In previous session, you studied summary and MCQ of unit aldehydes and ketone. Now let us see next unit, carboxylic acids. In this session, we are going to learn summary and MCQ of first point, introduction and classification of carboxylic acid and nomenclature. ओके, म्हणजे ह्या 2 पॉइंटवरचे आपल्याला समरी आधी बघायची आणि मग MCQ बघायचे. ओके, आता आधी समरी बघूया. इंट्रोडक्शन मध्ये बघा, कार्बोक्सिलिक ऍसिड कंटेन दिस कार्बोक्सिलिक ग्रुप. ओके, हा कार्बोनिल आहे, हायड्रॉक्सिल आहे, नाव कसं आलंय त्याचं, कार्बोक्सिल ग्रुप. दॅट इज फंक्शनल ग्रुप इज COOH. काही इन्फॉर्मेशन बघा आता. सम कार्बोक्सिलिक ऍसिड्स अँड देअर ओरिजिनल नॅचरल सोर्सेस. म्हणजे सुरुवातीला ते कुठल्या नॅचरल सोर्सेस पासून मिळाले ते बघायचे आहे. फॉर्मिक ऍसिड, रेड अँड म्हणजे लाल मुंग्यांचं डिस्टिलेशन करून मिळालं हे. ओके, त्याच्यावरून ते लॅटिन नेम वरून आलेलं आहे फॉर्मा, दॅट इज फॉर्मिक ऍसिड. व्हिनेगर मध्ये ऍसिटिक ऍसिड असतं. प्रोपिओनिक ऍसिड बेसिक फॅटमध्ये मिळाला. ओके, आणि ब्युटेरिक ऍसिड बटरमध्ये मिळालं. ओके, नाव वन मोर पॉइंट. आणि काही ऍसिड्स असे आहेत की काही फूडमध्ये सापडतात का. एल लॅक्टिक ऍसिड कर्डमध्ये असतो. तुम्हाला माहिती आहे लॅक्टोज शुगर, मिल्क शुगर आहे, मिल्कमध्ये लॅक्टोज असतो म्हणजे कर्डमध्ये लॅक्टिक ऍसिड आहे. सायट्रस फ्रूट म्हणजे लेमन फ्रूट, त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड. व्हिनेगरमध्ये ऍसिटिक ऍसिड, टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ऍसिड, असे काही सोर्सेस आहेत. ओके, दिस इज अबाउट द इंट्रोडक्शन पार्ट. नाव नेक्स्ट सी द क्लासिफिकेशन पॉइंट. ओके, classification of carboxylic acids. Carboxylic acids are mainly classified into 3 types: aliphatic carboxylic acid, aromatic carboxylic acids and side chain aromatic acids. One by one बघूया. Aliphatic carboxylic acids represented by RCOH. Now depending on number of COH group, these are further classified as monocarboxylic acid, dicarboxylic acid, tricarboxylic acid containing 3 COH group, example citric acid. लक्षात ठेवा. ओके, नेक्स्ट aromatic carboxylic acid general formula high, monocarboxylic acid containing 1 COH group. Now aromatic carboxylic acid means COH group is directly attached to aromatic ring. Okay, dicarboxylic acid. Okay, next third classification, side chain aromatic acids. म्हणजे काय, COOH group is attached to the side chain, that side chain is attached to the aromatic ring. इथे लक्षात ठेवा, COOH ग्रुप डायरेक्ट अरोमॅटिक रिंगला अटॅच नसतो, तो साईड चेन मध्ये असतो. ती साईड चेन अरोमॅटिक रिंगला असते. ओके, इट्स अबाउट द क्लासिफिकेशन. नेक्स्ट नॉमेनक्लेचर. नॉमेनक्लेचर ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड्स. ह्याच्यामध्ये बघा काही स्ट्रेट चेन कार्बोक्सिलिक ऍसिड घेतलेले आहेत, मोनोकार्बोक्सिलिक ऍसिड फॅटी ऍसिड्स आहेत विथ कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5, 6 असे आहेत. आता IUPAC नेम एकदम इझी आहे. ओके, 1 कार्बन म्हणून मिथेन आणि सफिक्स जॉईन करायचा ऑइक ऍसिड, लाईक दॅट. कॉमन नेम मध्ये येतो इक ऍसिड. ओके, इक ऍसिड. आता इथं थोडं लक्षात ठेवायचं, फर्स्ट मेंबरला फॉर्मा, सेकंडला ऍसिड, प्रोपिऑन, ब्युटीर, व्हॅलेरिक आणि कॅप्रॉइक. ओके, दॅट इज विथ 6 कार्बन. सो थोडंसं लक्षात ठेवायला लागेल. 1, 2, 3, 4, 5, 6 तक. ओके, नाव लेट अस सी सम स्ट्रेट चेन डायकार्बोक्सिलिक ऍसिड्स. हा आहे ऑक्झॅलिक ऍसिड, 2 कार्बन म्हणून इथेन डायोइक ऍसिड. मग 3 कार्बनचा डायकार्बोक्सिलिक ऍसिड, मॅलोनिक ऍसिड. IUPAC नेम सिंपल असतं, प्रोपेन डायोइक ऍसिड. नाव 4 कार्बनचा डायोइक ऍसिड, सक्सिनिक. 5 कार्बनचा ग्लुटारिक आणि 6 कार्बनचा ॲडिपिक ऍसिड. हे ॲडिपिक ऍसिड आपल्याला पॉलिमर टॉपिकमध्ये लागणार आहे.
फॉर प्रिपरेशन ऑफ नायलॉन 6,6. ओके, आता थोडंसं लक्षात ठेवण्यासाठी बघा, ऑक्झॅलिक, मॅलोनिक, सक्सिनिक, ग्लुटारिक, ॲडिपिक, असं थोडंसं सिक्वेन्स लक्षात ठेवा. म्हणजे इकडं कार्बन नंबर 1, 2, 3, 4, 5 असं, म्हणजे 5 कार्बन आयटम असतील तर ग्लुटारिक असा, डायकार्बॉक्सिलिक ॲसिड. ओके, रिमेंबर दिस टू. हा आहे 3 कार्बनचा ॲक्रिलिक ॲसिड अँड 4 कार्बन आयटमवाला हा क्रोटॉनिक ॲसिड, अनसॅच्युरेटेड ॲसिड्स आहेत. ओके, दिस अबाउट द summary. Now let us see MCQ. First one, the hybridization of the carbon atom of the carboxyl group is बघा, carboxyl group, this carbon double bond आहे, sp2 hybridized. It is answer is this one. Which of the following is a tricarboxylic acid? बघा, yes, these 3 are dicarboxylic. Citric acid is a tricarboxylic. This is the answer. Okay. Next, which of the following is not an example of dicarboxylic acid? Okay, this are dicarboxylic. This is a monocarboxylic acid. It is answer is lactic acid is not a dicarboxylic acid. Okay. Next, which one of the following acid is monobasic? Monobasic. Okay. बेसिसिटी आयोनिक इक्विलिब्रियम मध्ये झालेलं आहे. कार्बॉनिक ॲसिड, सल्फ्युरिक, फॉस्फॉरिक, इथेनॉइक. त्यांचं स्ट्रक्चर बघा जरा तुमच्या माहितीसाठी. येस, दिस वन कार्बॉनिक, डायबेसिक, सल्फ्युरिक, डायबेसिक, फॉस्फॉरिक, ट्रायबेसिक, इथेनॉइक ॲसिड दॅट इज ॲसिटिक ॲसिड. इट इज अ मोनोबेसिक रिप्लेसेबल, एक H प्लस आहे, एक H आहे. ओके, दॅट इज इट इज अ मोनोबेसिक ॲसिटिक ॲसिड. Okay, next, the IUPAC name of lactic acid is, you know, the lactic acid. Now, lactic acid, it is a 2-hydroxypropanoic acid. Find out this one, 2-hydroxypropanoic acid. This is the answer. Okay. Next, which of the following is isobutyric acid? Isobutyric acid, this one. Isobutyric acid, that is, yes, this one, isobutyric acid. Next, IUPAC name of valeric acid is valeric. Valeric means 5 carbon, straight chain 5 carbon. This is a valeric acid. Okay, that is a pentanoic acid. Okay, remember valeric 5 carbon, caproic 6 carbon, like this, pentanoic acid. Okay, next, the common name of butane dioic acid is butane dioic acid. This is a butane dioic acid. That is, this is a succinic acid. Okay, succinic acid. Okay, next, which of the following dicarboxylic acid is used in the preparation of nylon 6,6? Polymer topic मध्ये nylon 6,6 आहे. For the preparation of that polymer, which dicarboxylic acid is used? Remember this, adipic acid. Okay, hexane dioic acid is used. Remember this one. Next, IUPAC name of acrylic acid is acrylic acid. मगाशी समरी मध्ये बघितले बघा, acrylic acid. Okay, yes, prop 2 in oic acid. Okay, that is prop 2 in oic acid. Which of the following acid is present in curd? कर्ड, दह्यामध्ये कुठलं ॲसिड असतं? लॅक्टिक ॲसिड. रिमेंबर, लक्षात ठेवायला बघा, आपण कार्बोहायड्रेट टॉपिकमध्ये मिल्क शुगर, मिल्कमध्ये लॅक्टोज असतो, म्हणजे कर्डमध्ये लॅक्टिक ॲसिड. ओके, नेक्स्ट, विच वन ऑफ द फॉलोइंग ॲसिड डज नॉट कंटेन कार्बॉक्सिल ग्रुप? बेन्झोइक ॲसिड, पिक्रिक ॲसिड, सॅलिसिलिक ॲसिड आणि ब्युटिरिक ॲसिड. बघा, इथं तुमच्या माहितीसाठी उत्तम स्ट्रक्चर आहेत. बेन्झोइक ॲसिड आहे COH ग्रुप. ओके, पिक्रिक ॲसिड बघा, हे फिनॉल टॉपिकमध्ये बघितले आपण, 2,4,6 ट्रायनायट्रोफिनॉल. याच्यामध्ये कार्बॉक्सिलिक ग्रुप नाही आहे. ओके, दिस इज द आन्सर. सॅलिसिलिक ॲसिडमध्ये येस आहे कार्बॉक्सिलिक ग्रुप, ब्युटिरिक ॲसिडमध्ये आहे. ओके, जस्ट विदिन अ सेकंड तुम्ही आन्सर फाइंड आउट करायचं इथे. पिक्रिक ॲसिड, दिस इज द आन्सर, डज नॉट कंटेन कार्बॉक्सिल ग्रुप. Okay, some carboxylic acids and their
IUPAC names are given below. Which of the following is not correctly matched? Okay, oxalic acid, yes, ethane dioic acid. सॅलिसिलिक ॲसिड, येस, 2-हायड्रॉक्सीबेन्झॉइक ॲसिड. कॅप्रोइक ॲसिड म्हणजे 6 कार्बन आयटमचा हेक्झॅनोइक ॲसिड, करेक्ट. नाव थॅलिक ॲसिड, थॅलिक ॲसिडचा IUPAC नेम बेन्झिन 1,2-डायकार्बॉक्सिलिक ॲसिड, नॉट 1,3. ओके, दिस इज रॉंगली मॅच्ड. दॅट इज आन्सर इज डी. ओके, तुमच्या माहितीसाठी स्ट्रक्चर बघा. ऑक्झॅलिक ॲसिड, हे सॅलिसिलिक ॲसिड, हे कॅप्रोइक ॲसिड, and this is a thalic acid, 1,2-dicarboxylic acid. Okay, next question. The common name of following compound is, याचं कॉमन नेम हवं आहे. ओके, मीन्स कॉमन नेम बघा, ऑर्थोला येथे आणि हे टोलू आहे, हे इक ॲसिड आहे म्हणजे ऑर्थोटोलुइक ॲसिड. कॉमन नेम इज ऑर्थोटोलुइक ॲसिड. The incorrect statement from the following is, aspirin is an example of aromatic carboxylic acid. Yes, it is correct. This is aspirin, acetyl salicylic acid. Okay, aspirin is COH is directly attached to aromatic ring, aromatic carboxylic acid. Yes, correct. It is a correct one. Next. The organic compounds in which COH group is bonded to an alkyl group are called as aliphatic carboxylic acids or fatty acids. Yes, it is also correct. Citric acid is found in lemon. Yes, correct. Now tartaric acid, tamarind मध्ये असतो, is the key ingredient of vinegar. No. Vinegar मध्ये acetic acid असतं. This sentence is wrong. Incorrect. Therefore, our answer is this one, D. Okay. Next. Which one of the following is an optically active acid? Optically active means chiral carbon. See this compound. This C. It has a 4 different atoms or group. CH3, H, OH, COH. That is, it is a optically active compound. Okay. It is a lactic acid आहे बघा हे. Okay. Next, general formula for aliphatic carboxylic acid is SrCOH. Okay, next. IUPAC name of, remember this, write the cycloalkane, that is cyclohexane properly. Where is the cyclohexane? Okay, and then carboxylic acid, carboxylic acid. Similarly, you can write cyclopentane carboxylic acid वगैरे असे लिहिता येतील. Okay, next. Trivial names of carboxylic acid and their original natural sources are given in below. Which of the following is not correctly matched? Not correctly matched. Formic acid red ant पासून, yes. Acetic acid vinegar मध्ये, propionic acid basic fat मध्ये, butyric acid natural original sources butter असतो, तर popcorn दिलाय. This is a wrong one. Okay, that is answer is this one, D. Next, which of the following acid are hydroxy acids? Hydroxy acids कुठले कुठले आहेत बघा. हे चारही ऑप्शनचे स्ट्रक्चर बघूया ती जरा. येस, फर्स्ट वन सॅलिसिलिक ॲसिड. दिस इज अ सॅलिसिलिक ॲसिड. येस, ओके. हायड्रॉक्सी ॲसिड आहे. नेक्स्ट, मॅलोनिक ॲसिड इज नॉट अ हायड्रॉक्सी ॲसिड. Lactic acid is a hydroxy acid, correct. Next, citric acid is a hydroxy acid. Okay, okay. That is, these 3 acids contain hydroxyl group as well as carboxyl group. Okay, means answer is 1, 3, 4. Now find out that 1, 3, 4. Where is 1, 3, 4? That is answer is this one. Okay. Next session मध्ये next part बघूया आपण.